बदलापुरातील नामांकित शाळेमध्ये 2 लहान चिमुकलींवर जो अत्याचार झाला होता त्या प्रकरणातला जो आरोपी होता अक्षय शिंदे यांनी पोलिसांवर गोळीबार केलेला आहे मुंब्रा बायपास परिसरामध्ये आणि स्वसंरक्षणासाठी पोलिसांनी देखील गोळीबार केला। यामध्ये तो सुरुवातीला गंभीर जखमी असल्याची माहिती मिळत होती, मात्र त्याचा आता मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे। सध्या आपण बदलापूरच्या खरवई परिसरामध्ये आहोत। अक्षय शिंदे हा जो आरोपी होता तो या ठिकाणी आपल्या कुटुंबासोबत राहत होता, मात्र जेव्हा ही घटना घडली पोलिसांनी या सगळ्या प्रकरणासंदर्भात जेव्हा 12 तासाचा अवधी लावला गुन्हा दाखल करण्यासाठी, त्यानंतर बदलापूरकर हे रस्त्यावर उतरले होते। रेल रोको झाला होता 10 तासांपेक्षा जास्त वेळ आणि त्यानंतर या प्रकरणाला वेगळं वळण लाभलं होतं। संपूर्ण राज्यभर हे देशभर प्रकरण गाजलं होतं आणि त्यानंतर याची गंभीर दखल घेत राज्य सरकारने SIT नेमली होती आणि या SIT मार्फत तपास सुरू होता। दरम्यानच्या काळामध्ये अक्षय शिंदे याच्या पत्नीनं गुन्हा दाखल केला होता आणि त्याच गुन्ह्यासंदर्भात ट्रान्झिट रिमांड त्याचा पोलिसांकडून घेतला जात होता। ठाणे क्राईम ब्रांच जे आहे ते अक्षय शिंदेला घेऊन जात होतं आणि त्यावेळेस पोलिसांच्या व्हॅनमध्ये त्याने पोलिसांची सर्व्हिस रिव्हॉल्वर खेचून घेतली आणि पोलिसांवर फायर केली आणि त्यानंतर आत्मसंरक्षणासाठी पोलिसांनी अक्षय शिंदेवर गोळीबार केला। यामध्ये त्याचा मृत्यू झाल्याची माहिती कळते। तात्काळ न्यूज 18 लोकमत जे आहे अक्षय शिंदे याच्या घरी पोहोचलेला आहे। खरवई परिसरामध्ये घर आहे आणि जेव्हा हे प्रकरण झालं होतं त्यावेळेस स्थानिकांनी अक्षय शिंदे याच्या घराची तोडफोड केली होती आणि त्यानंतर त्याचं जे कुटुंबीय आहे ते सध्या कुठं आहे अजून माहीत नाही आहे, कारण अजूनही ते या ठिकाणी राहत नाही आहे, कारण स्थानिकांनी या ठिकाणी घराची तोडफोड केल्यानंतर ते पळून गेलेले आहेत। आपण पाहू शकतो की बदलापूरच्या खरवई परिसरामधलं हेच ते घर आहे ज्या ठिकाणी अक्षय शिंदे राहत होता। त्याच्या पत्नीने देखील त्याच्यावर आरोप केले होते की हा लैंगिक विकृत आहे आणि त्याच्यामुळे शक्यता वाढली होती। न्यायालयाने देखील याची गंभीर दखल घेतली होती। SITने सातत्याने तपास करून या संदर्भात अनेक वेळा त्याची कस्टडी घेतली होती आणि आज देखील ट्रान्झिट रिमांडसाठी त्याला घेऊन जात असताना त्यांनी पोलिसांवर गोळीबार केलेला आहे। हे इथले रहिवासी आहेत। अक्षय शिंदेबद्दल त्यांना काही माहिती आहे का आपण विचारण्याचा प्रयत्न करूयात। अक्षय शिंदे को पहचानते थे आप? नहीं पहचानते, हम लोग काम से मतलब रखते हैं। कितने सालों से रहते हो यहाँ पे? अभी इधर 1 साल हुआ है। लेकिन फिर भी कोई इधर रहता था ऐसा कोई पता है? इधर हम लोग का मतलब ही नहीं है किसी से, अपना काम से काम मतलब है। काम पे जाते हैं सुबह 8 बजे और 9 बजे आते हैं, बस किसी से मतलब नहीं है। आपण पाहिलं की हे कामगार सगळे आहेत। आपण अजून काही लोकांना विचारण्याचा प्रयत्न करूयात। बात करेंगे। अक्षय शिंदे को जानते थे? मैं गांव से नया गांव से नया फोटो नजर आ मैं नया गांव से। ओके आपको पता है अक्षय शिंदे को जानते हो? नहीं, उन लोग से रिलेशन नहीं रहता था हम लोग से। क्यों, क्या कारण है? पता नहीं, वो लोग मराठे थे, हम लोग भैया थे, हम लोग का काम धाम अलग है, उन लोग का काम धाम अलग है। लेकिन कभी ऐसा देखना होता था यहाँ से रास्ते से जाता था वो? आते थे जाते थे, हमेशा रास्ता यही है। हाँ, फैमिली लोग थे। हाँ। हम लोग से कोई परवाह नहीं था। कुछ झगड़ालू वगैरह थे अक्षय शिंदे, कुछ अलग था ऐसा? नहीं, बस दारू पीते थे इतना मालूम है, बस से झगड़ा नहीं करते थे कभी भी। अच्छा, दारू पीता था लेकिन वो? हाँ, दारू पीते थे ओके। पर से झगड़ा नहीं करते थे। अच्छा, कभी झगड़ा नहीं हुआ इधर। अच्छा, लेकिन दारू पीते थे वो? हाँ। हे स्थानिक सगळे कामगार आहेत या वस्तीमध्ये राहणारे। अक्षय शिंदे हा दारू पीत होता, मात्र कधी भांडणं त्यांनी केलेली नाहीत अशी त्यांची माहिती आहे। सध्या हा परिसर आपण पाहू शकतो की अत्यंत गजबजलेला हा परिसर आहे। बदलापूरच्या खरवई परिसरामध्ये त्याचं घर आहे आणि स्थानिकांनी त्याच्या घराची तोडफोड केली होती। सध्या अक्षय शिंदे याचा मृत्यू झाल्याची माहिती आपल्याला कळते आहे, मात्र या सगळ्या प्रकरणामुळे महाराष्ट्र हादरलं होतं। 2 चिमुकलीवर अत्याचार झाल्यानंतर न्यायालयाने देखील याची गंभीर दखल घेतली आणि सातत्याने त्याचा पोलीस रिमांड वाढवण्यात आला होता। आज त्याचा मृत्यू झाल्याची माहिती कळते आहे आणि तात्काळ न्यूज 18 लोकमत जे आहे त्याच्या घराच्या ठिकाणी पोहोचलेला आहे, मात्र त्याच्या घराच्या ठिकाणी कायदा सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण होऊ शकतो, मात्र अजून तरी या ठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलेला नाही आहे। गणेश गायकवाड, न्यूज 18 लोकमत, बदलापूर।